मी तुझ्या पाठीशी आहे हे 4 शब्द ज्याच्या आयुष्यातले आधारस्तंभ बनले आहेत, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज माझा त्रिवार नमस्कार. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी महाराजांनी कृपा मिळवण्यासाठी रोजचे नित्य नियम कोणते पाळले पाहिजेत. स्वामीची सेवा ही नेहमी प्रेमाने आणि श्रद्धेने करायची असते. चला तर मग जाणून घेऊया दैनंदिन स्वामी सेवेचे नियम. नियम क्रमांक 1, सकाळची पूजा आणि नामस्मरण. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. देवघरात स्वामीची प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावावा आणि अगरबत्ती ओवाळावी. स्वामींना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. अगदी दूध आणि खीर किंवा साखर ठेवली तरीही चालेल. यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करावा. हा नाम जप करताना पूर्णपणे एकाग्र राहावे. नियम क्रमांक 2, स्वामी चरित्र सारामृताचे पठण. स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातून एकूण 21 अध्याय आहेत. रोजच्या धावपळीत जर तुम्हाला संपूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर रोज किमान 3 अध्यायाचे पठण करावे. असे केल्यास 7 दिवसात तुमचे एक पारायण पूर्ण होईल. पोथी वाचताना मध्ये कोणाशीही बोलू नये आणि मन शांत ठेवावे. नियम क्रमांक 3, सात्विक आहार आणि आचार विचार. स्वामी भक्तांनी नेहमी सात्विक आहार घ्यावा. रोजच्या जेवणात कांदा आणि लसूण शक्यतो टाळावे. मांसाहार आणि व्यसनापासून पूर्णपणे दूर राहावे. तसेच कोणाचेही मन दुखवू नये, खोटे बोलू नये आणि नेहमी गरिबांना आणि गरजूंना मदत करावी. आपले विचार शुद्ध आणि सात्विक ठेवणे हीच सर्वात मोठी स्वामी सेवा आहे. नियम क्रमांक 4, तिन्ही सांजेची सेवा. दिवे लागणीच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पुन्हा एकदा हात पाय धुवून देवघरात तुपाचा दिवा लावावा आणि यानंतर स्वामी समर्थांना तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्रामध्ये अफाट शक्ती आहे. तो सर्व नकारात्मकता ऊर्जेपासून आपले रक्षण करतो. शेवटी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पुन्हा जप करून दिवसाची सांगता करावी. स्वामी भक्तांनो, सेवा कमी किंवा जास्त यापेक्षा ती किती निष्ठेने केली जाते हे महत्त्वाचे आहे. रोजच्या धावपळीत किमान 10 मिनिटे जरी तुम्ही या नियमाचे पालन केले तरी तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.